नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो आता पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आता हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या कंपनीकडून हा पीक विमा मिळणार याबाबत आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनसाठी 206 कोटींचा अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व 52 मंडळातील 4,41,173 सोयाबीन उत्पादकांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीमअंतर्गत संभाव्य विमा भरपाईपैकी 206 कोटी 11,14,000 रुपये 25% अग्रिम भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. ही रक्कम येत्या 2 दिवसात जमा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. विमा कंपनीने तब्बल 2 महिन्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी केली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तर बघा मित्रांनो, अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मध्यवर्ती हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पीक विमा कंपन्यांनी अखेर 1700 कोटी 73 लाख रुपये देण्यास मंजुरी दिलेली आहे. तर आता हिंगोली, धुळे, वाशिम, लातूर, अमरावती, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेण्यात आले आहेत आणि विभागस्तरावर सुनावणी करून उद्यापासून शेतकऱ्यांना पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर बघा मित्रांनो, खरीप हंगामातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम पीक विमा देण्याची मागणी होत आहे. यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यास 628 कोटी रुपये वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम येत्या 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रिम पीक विमा कंपनी देण्याची मागणी होत आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा 21 दिवसाचा पावसाचा खंड असल्यास पंचनामे करून अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत मदत करण्याचे निर्देश तेही दिलेले आहेत. वाशिम जिल्ह्यात पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात पडला आहे. खोड, मुळकूज व पिवळा मोदक अशा विविध संकटांनी यंदाचे सोयाबीन पीक बहुतांश शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीला 25% अग्रिम देण्याचे आदेश दिलेले आहेत. तर त्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळेल. बघा मित्रांनो, या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने शुक्रवारी 10 तारखेला विमा कंपनीने 25% अग्रिम भरपाई मंजूर केला आहे. याचा लाभ 17 जिल्ह्यातील 2,70,993 विमाधारक सोयाबीन उत्पादक यांना होईल. ही पीक विम्याची रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याची सूचना जिल्हाधिकारी भारतीय कृषी विमा कंपनीला केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 50,404 शेतकऱ्यांच्या खात्यावर 41 कोटी 10 लाख रुपयांचा अग्रिम विमा जमा करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा देऊन मोठा दिलासा दिलेला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुरावाने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम रक्कम अदा करण्याची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिलेली आहे. पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास पीक विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. या जिल्ह्यात 3,66,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या शेतकऱ्यांच्या 8,44,775 अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची 5,25,000 पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्ती जोखीमअंतर्गत पूर्वसूचना नोंदवल्या आहेत. या प्राप्त पूर्वसूचनांचे पंचनामे करून इन्शुरन्स कंपनीने या पीक विम्याची अंमलबजावणी कंपनीमार्फत 50,000 शेतकऱ्यांना 41 कोटी 10 लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम येत्या मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील 34,000 आंबा, काजू, बागायतदार शेतकऱ्यांना फळपीक विम्यापोटी 70 कोटी रुपये मिळणार आहेत. येत्या 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पीक विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून प्रयत्न चालू होते. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील 40,000 शेतकऱ्यांनी लागवडीखालील त्यांचे क्षेत्र संरक्षित केले आहे. गेल्या वर्षी हंगामात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस
तापमान अशा विविध नैसर्गिक संकटामुळे फळपिकाचे नुकसान झाले होते. दरम्यान आता 34,000 शेतकऱ्यांसाठी 70 कोटी विमा परतावा मिळणार आहे. हे निश्चित झाले असून येत्या 2 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, या दरम्यान 3 ते 4 दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची 25% पीक विमा अग्रिम भरपाई मिळेल, असा शब्द राज्याचे कृषीमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. तो शब्द आज खरा ठरला आहे. या दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेले आहेत. अग्रिम पीक विम्याची रक्कम 1,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे 1,000 रुपये किमान मिळणार आहेत. ही रक्कम मिळावी असा नियम आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील उर्वरित 1,34,000 शेतकऱ्यांना 35 कोटी रुपयांचे वाटपही लवकरच सुरू होणार आहे. तर बघा मित्रांनो, या पीक विम्याचा लाभ जिल्ह्यातील 7,70,000 शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र याला कंपनीने विरोध केला आहे. विभागीय आयुक्त आणि राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीसमोर कंपन्यांनी या निर्णयाला आव्हान दिले होतं. विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने कंपनी विमा अग्रिम लागू केला. म्हणून शेतकऱ्यांना दिवाळीत विमा अग्रिम रक्कम मिळावी यासाठी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी राज्यातील पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पण ही बैठक यशस्वी झाली नाही. म्हणून 1 जानेवारीला या तारखेला दुसरी बैठक घेऊन तातडीने पीक विमा वाटपाचे आदेश दिले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल. या आदेशानुसार या पिकांना अग्रिम भरपाई मिळणार आहे. तर बघा, सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी अग्रिम पीक विमा पात्र ठरवण्यात आला होता. परंतु विमा कंपन्यांचा आक्षेप पाहता अग्रिम पीक विमा याची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली होती. 19 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीमध्ये प्रत्यक्षात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सोयाबीन पीक हे अग्रिम पीक विम्यासाठी विमा कंपनीकडून मान्य करण्यात आलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.